बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूरचा थोरला दवाखाना म्हणून ओळख असलेला सीपीआर रुग्णालयात सध्या कोट्यवधी रुपयांची विकास कामं सुरू आहेत। अनेक विभाग अद्ययावत करण्यात आलेले आहेत। रुग्णांना त्याचा लाभही होताना दिसतोय। रुग्णालय परिसर अधिक स्वच्छ आणि सुशोभित करण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। कोल्हापूरचा थोरला दवाखाना म्हणून सीपीआर रुग्णालयाची ओळख आहे। या रुग्णालयामध्ये कोट्यवधी रुपयांची कामं सुरू आता असल्याचं पाहायला मिळतात। या कोट्यवधींची कामे एकीकडे होत असताना दुसरीकडे अनेक विभाग देखील अद्ययावत झालेले आहेत। अनेक चांगली ऑपरेशन्स, अनेक चांगली वैद्यकीय सेवा या रुग्णालयामधून आजपर्यंत देण्यात आलेली आहे। त्यामुळे या दवाखान्याकडे अनेक रुग्णांचा ओढा जो आहे तो नेहमीच वाढलेला पाहायला मिळालेला आहे। दररोज या रुग्णालयामध्ये माझ्या बाजूला जर आपण बघितले तर ही अपघात विभागाच्या ठिकाणची ओपीडी आहे, ज्या ठिकाणी शेकडो रुग्ण जे आहेत ते रोज येत असतात। फक्त हा अपघात विभागच नाही तर सर्वोपचार खरं तर रुग्णालय आहे। त्यामुळे अर्थातच वेगवेगळ्या विभागात जवळपास 2000हून अधिक रुग्ण दररोज या ठिकाणी ओपीडी त्या ठिकाणी घेत असतात। विविध आजारांसाठी ते या ठिकाणी उपचारासाठी येत असतात आणि त्यांची ही परिस्थिती खरं तर चांगला दवाखाना म्हणून असते। मात्र काही ठिकाणी या रुग्णांना स्ट्रेचर आणि इतर व्यवस्था जी आहे ते मिळत नाही। तर आत्ता जरी आपण बघितलं तर या ठिकाणी एक मृतदेह खरं तर एका व्यक्तीचा आहे आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी स्ट्रेचर अवेलेबल नव्हतं। गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून या ठिकाणी ही सेवा त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळं ॲम्ब्युलन्समध्येच ह्या मृतदेहाला ठेवण्याची वेळ जी ती या सगळ्यावरती आली होती आणि आत्ता काही वेळानंतर या ठिकाणी स्ट्रेचर उपलब्ध झालेलं आहे आणि ते आतमध्ये आता घेऊन जातील। खरं तर अनेक रुग्ण या ठिकाणी येत असतात, त्यांची व्यवस्थित सुविधा जी आहे ती या ठिकाणी आजपर्यंत होत आली असली तरी काही त्रुटी देखील आहेत आणि ते सांगण्याची जबाबदारी देखील आमची आहे। आणि म्हणूनच अनेक रुग्णांसाठी एका विभागातून दुसऱ्या विभागात जाण्याला स्ट्रेचर्स नाही आहेत, व्हीलचेअर्स नाहीत असे अनेक जण सांगताना दिसत आहेत।